हे बघा, नर्सरीतलं झाड नाही आहे. नर्सरीतलं झाड नाही आहे हे. खाल्लेल्या कुया फेकलेल्या, जे आंबं खाल्लेलं ते कुया फेकलेल्या त्याचं रोप आलेलं, ते लावलेलं 7-8 वर्षापूर्वी. तर पहिलं कसं व्हायचं की 8-10 वर्षांनी असं आंबं यायचं, पण मोठे मोठे आंबे यायचे असे वगैरे व्हायचं. तर आता नाही, 6-7 वर्ष, 6 वर्ष झालीच त्याला. 6 वर्षामध्ये तर छान यावेळी भरपूर असे आंबे आलेले. तरी पण त्यातला एक आंबा याच्यामध्ये राहिलेला आहे. तुम्हाला आंबा दाखवतो मी. आणि सगळ्यात लहान, बुडक्यापासून 2 फुटाच्या अंतरावरतीच आंबा आहे. खूप मोठा आंबा आहे. खूप छान असा आंबा आलेला आहे. 2 झाड आहे तिथं. हे एक आहे आणि ह्याच्या पाठीमागे एक आहे. हे एक, हे एक आणि हे एक. या दोन्हीला पण आंबं यावर्षी आलेलं. आणि चवीला पण असा छान असा आंबा आहे तो. खूप छान आंबा आहे चवीला. तुम्ही कच्चा खाल्ला तरी छान लागतोय आणि पिकल्यानंतर सुद्धा छान लागतोय. आणि त्या आंब्याला पाड वगैरे लागलेला, तो आंबा उतरलेला आहे. आणि त्याच्यासोबतच हे आणलेलं झाड, बदमाचं झाड, छोटंसं होतं. बिलकुल छोटंसं, म्हणजे एक 5-6 फुटाचं होतं. आता बघा, खूप मोठं असं झालेलं आहे आंब्याचं, बदमाचं झाड खूप मोठं झालेलं आहे. आणि आता त्याची सावली पूर्ण अशी गार अशी सावली पडते. पूर्ण छान वाटते. आणि गरमीच्या तर दिवसामध्ये भरपूर असं आहे, छान असं आहे. आणि ह्याला पण आता बदाम येतील, फुलं वगैरे आलेले आहेत. तुम्हाला फुलं दाखवतो त्याची बघा. खूप छान अशी फुलं आहेत त्याची. इकडं पण आहेत बघा, मोठी मोठी फुलं आले आहेत. मधासाठी ह्याच्यावरती माशा वगैरे फिरतात. खूप छान असं आलेलं आहे बदमाचं झाड. खूप मोठं विशाल असं झाड झालेलं आहे.